मी मरणारा नाही भेट. एका गरिबाच्या घरातून मी आलोय. मला समाजाच्या लेकराचे किती हालत माहिती. तुम्हाला पद कधी येतील, पैसा कधी येईल, एकदा जर लेकी बाळीचं वाटलं झालं, पोराचं वाटलं झालं तर पुन्हा नाही येणार. आज मला सांगायचं नाही तरी सांगतो. विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता, मला आधी माहीत नव्हता. त्यांनी सांगितल्यावर ते म्हणले तीनदा माझी पोरगी हुकली आणि कोणबी प्रमाणपत्र निघाली तर मोठ्या कॉलेजला माझी पोरगी लागली. विरोधी पक्ष नेता याच व्यासपीठावर म्हणला, मला माहीत पण नव्हतं. गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्त्वाचं आहे आत्ता हे लोकांना कळायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, मी मरायला भेट नाही. सरकार बैठका घेत आहे, वेळ काढूपणा करत आहे. मी खुला चॅलेंज दिलेलं आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे. त्याने मला जेलला उचलून दिलं तर माझं जेलला मरण उपोषण सुरू राहणार आहे. आणि इथं जरी बसलो तर एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग यांता यात्रा जाईन. मी कुठं म्हणतो आरक्षण द्या. मी याच्यापेक्षा काय करू शकतो? माझ्या समाजासाठी मी इतकं झटतोय, इतका मी उपाशी तापाशी राहतो, इतकं रक्त चालतो. पोरं बाळं लेकरं बाळं मोठे व्हावेत म्हणून मी झटतो. मी माझं पूर्ण शक्तीपणाला लावू शकतो. जर असंच होत राहिलं आणि जर मुंबईत पोरावर कुठं काठीनं फिटीनं मारलं, काठीनं फिटीनं जर मारलं तर जवाहरपासून मुरबाड शहापूरपर्यंत, शहापूरपासून कल्याणपर्यंत, कल्याणपासून पनवेल घनसोलीपर्यंत, तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाडपर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही. कधीच सुरू होणार. तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र हे कधीच सुरू होणार. तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात. आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमच्या चालणार नाही आहेत. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज नाही लढत, 45-40 वर्ष झालं खस्ता खातोय. आमचे अभ्यासक म्हातारे झालेत, आमचे लढणारे गळून गेलेत. लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठका शांततेत सरकारसोबत घेतल्या, घटनेत समजून सांगितलं, कायद्यात समजून सांगितलं, आयोगात समजून सांगितलं. इतके शांततेनं मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडला. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये, नुसता तुमचा मार खायला नाहीये. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी, संयमाला काही परिसीमा असते. किती दिवस सहन करायचं? त्याचा कोप काय होईल, त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाची एकदा मनस्थिती जर ढळली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय. घाणेरडी वागणूकच दिली जाते. त्यावेळेस मेल्यातला मेलेला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचं अकराळ विक्राळ रूप नाही रोखू शकत कोणी. मेलेल्यातला मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, ज्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होतो, त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो, ना समाजाचा करतो, ना पोरा बाळाचा करतो, ना कोणत्या सरकारचा करतो. तो काय होणार आहे